मित्रांनो, तुम्हाला अलाउद्दीन आणि जिन म्हणजे अलाउद्दीनचा चिराग ही गोष्ट माहितीच असेल. लहानपणी किंवा बऱ्याच वेळेला त्याचे मूवीज पण आहेत बऱ्याचशा, त्या तुम्ही बघितल्या असतील. तर आता ही जी स्टोरी आहे अलाउद्दीनची, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय किंवा असं माहिती आहे की तो एक अलाउद्दीन नावाचा ग्रहस्थ आहे. त्याच्याजवळ त्याला सापडलेला एक चिराग आहे, म्हणजे एक दिवा आहे. आणि त्याने जर तो दिवा घासला तर त्या दिव्यामधून एक जीन बाहेर येतो, जसं तुम्हाला आता समोर दिसतंय. आता हा जो जीन आहे तो दिसताना भयानक दिसतोय आपल्याला, म्हणजे त्याच्याकडे पाहून तर आपण घाबरूनच जाऊ की अरे बापरे, हा काय. पण तो जो जीन आहे तो दिसायला जरी भयानक असला तरी तो त्या अलाउद्दीनचा एक चांगला मित्र असतो. आणि अलाउद्दीनला तो म्हणजे कुठलंही काम करायला मदत करत असतो. ज्या वेळेला तो त्या दिव्यामधून बाहेर निघतो त्यावेळेला तो अल्लाउद्दीनला म्हणत असतो की अल्लाउद्दीन, मी तुझा जीन आहे, तुला काय पाहिजे सांग, मी तुझी आज्ञा पाळतो. आणि त्या अल्लाउद्दीनसाठी तो सगळे कामं करत असतो. ही जरी गोष्ट असली तरी आपल्याला आता रिअल वर्ल्डमध्ये आत्ताच्या युगामध्ये असा जर जीन भेटला तर, आणि जो आपले सगळे कामं करून देऊ शकतो, तर निश्चितपणे आपलं काम खूप सोपं होणार आहे. आणि हेच आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की आता सध्या मार्केटमध्ये अशाच प्रकारचा एक जीन एक धुमाकूळ घालतोय सगळीकडे. पूर्ण जग त्याने काबीज केलेलं आहे. आणि जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा शिरकाव झालेला आपल्याला दिसतोय. आता त्याला सगळेजण घाबरतायत, बरेच जण. आणि तो जीन म्हणजे दुसरा काही नाही तर त्याला आपण म्हणतो AI. बोलिए अलादीन। मैं आपका एआई एजेंट हूं। मेरा काम है आपकी आज्ञाओं का पालन करना। क्या करूं आज? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा दिसायला या जीन सारखा भयानक आहे, परंतु नक्की तो आपला मित्र आहे. आणि अल्लाउद्दीनला जसा हा जीन मदत करतो तसा तो AI सुद्धा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करू शकतो. त्यामुळे AI ला न घाबरता आपण जर त्याच्याशी मैत्री केली या जीन सारखी, तर निश्चितपणे तो आपल्या प्रत्येक कामामध्ये आपला खूप मोठा वाटा उचलू शकतो. आणि आपले जे काम आहे ते आपल्यासाठी सोपे करून देऊ शकतो. मग आता हा जीन जो आहे तो आपल्यासाठी कसा काम करू शकतो, म्हणजे AI ला आपण कशा पद्धतीने वापरू शकतो याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. आता सध्या बरेच लोक घाबरलेले आहेत. बऱ्याच लोकांना आता आपण वेगवेगळ्या मीडियामध्ये किंवा इंटरनेटवर बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघतो की AI मुळे आता 90% लोकांचे जॉब जाणार, 80% लोकांचे जॉब जाणार. काही लोक तर म्हणतात की आता 100% जॉब जाणार. मग हे जॉब जाणार तर मग आपण काय करायचं, प्रत्येकाला भीती वाटायला लागली. आता विद्यार्थी असतील तर मग ते विचार करायला लागले की मग आम्ही शिक्षण करायचं, मग शिकून पुढे आम्हाला नोकऱ्या मिळतील का. आहेत त्यांच्याच नोकऱ्या धोक्यात आहेत. आणि मग काय होणार आहे. आता याचं उत्तर देताना मी तुम्हाला असं म्हणू शकतो की मी दोघं बाजूने बोलू शकतो की हो, AI मुळे तुमची नोकरी जाऊ शकते. आणि मी असंही म्हणू शकतो की AI मुळे तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. हो, दोघं बाजूने मी बोलतोय. आता हे कसं शक्य आहे बघा, जर AI तुम्ही शिकून घेतलं, AI बरोबर मैत्री केली, तर नक्की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड अपॉर्च्युनिटीज, खूप साऱ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध असतील. आणि तुम्ही पाहिजे तेवढा पैसा तयार करू शकता 100%. अगदी खात्रीने सांगतो मी की AI बरोबर जर तुम्ही मैत्री केली, म्हणजे तुम्ही AI शिकून घेतलं, AI जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वापरायला सुरुवात केली आत्तापासूनच, तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे कामं अजून सोपे होतील. आणि तुम्ही आत्तापेक्षा जास्त, आता तुम्ही जेवढी तुमची क्षमता आहे त्याच्या मी म्हणतो 100 पट तुम्ही जास्त कामं करू शकता. आणि मग निश्चितपणे तुमचं उत्पादन किंवा तुमचं उत्पन्न जे आहे ते सुद्धा 100% वाढणार आहे. म्हणजे आत्तापेक्षा 100 पट तुमचं उत्पन्न वाढू शकतो. मग या अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला ग्रास्प करायच्या असतील, या या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल, तर AI हा नक्की तुम्हाला या जीन सारखा दिसेल. आणि जर तुम्ही AI नावाचा विषय समजूनच घेतला नाही, AI कडे तुम्ही वळलेच नाही, AI शिकूनच घेतलं नाही, तर मग मात्र येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय भयानक राहू शकतो. भयानक म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा रोजगार नसेल, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोकरी नसेल, तुम्ही काहीही करू शकणार नाहीत. अगदी तुम्ही कम्प्लिटली मी म्हणू शकतो की बेरोजगार होऊन जाल. आणि मग काय करायचं, जगायचं कसं, हा मोठा प्रश्न पडेल. तर आत्ताच सावध व्हा. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की AI बरोबर मैत्री करा, म्हणजे तो AI तुम्हाला या अल्लाउद्दीनच्या जीन सारखा मदत करेल. आणि तो तुम्हाला म्हणेल. ओके. तर आपण आता जाणून घेऊयात की कुठल्या प्रकारे आपण AI शिकलं पाहिजे किंवा AI बरोबर आपण मैत्री कशी केली पाहिजे. मग AI बरोबर जर आपल्याला मैत्री करायची असेल तर आपल्याला AI चे खूप सारे टूल्स आहेत, AI एजंट्स आहेत, ते आपल्याला शिकून घ्यावे लागतील. आजच्या सेशनमध्ये
आपण गुगलने तयार केलेलं एक अतिशय पॉवरफुल असं एआय एजंट बघणार आहोत. त्याचं नाव आहे गुगल नोटबुक एल एम. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये गुगलने तयार केलेलं नोटबुक एल एम नावाचं एक एआय टूल आहे, एआय एजंट आहे. आणि हा एआय एजंट तुमच्यासाठी खरोखरच त्या अल्लाउद्दीनच्या जीनपेक्षा कमी नसणार आहे. खूप ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेऊया की गुगल नोटबुक एल एम हे कोणासाठी उपयुक्त असणार आहे. गुगल नोटबुक एल एम हे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त ठरेल. जसं हे गुगल नोटबुक एल एम टूल आहे, हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, हे शिक्षकांसाठी उपयुक्त असणार आहे, आणि रिसर्च करणारे जे लोक आहेत, रिसर्चर्स, त्यांच्यासाठी तर हे खरोखरच अल्लाउद्दीनचा तो जो जीन आहे त्याच्यासारखंच असणार आहे. आज आपण जाणून घेऊयात की हे गुगल नोटबुक एल एम टूल कशा पद्धतीने वापरता येऊ शकतात. चला मग आपण डायरेक्ट आता आपल्या स्क्रीनवर जाऊ आणि प्रत्यक्ष गुगल नोटबुक एल एम हे जे टूल आहे ते कशा पद्धतीने वापरता येईल ते आपण बघूया. आता हे गुगल एल एम टूल कसं सुरू करायचं ते आपण बघूया. ओके, आता गुगल नोटबुक एल एम सुरू करण्यासाठी पहिल्यांदा आपण आपला जो ब्राउझर आहे, क्रोम ब्राउझर किंवा कुठलाही ब्राउझर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही पहिल्यांदा सुरू करा आणि तुम्ही गुगलच्या या वेबसाईटवर येऊन जा. ओके, google.com द्या आणि या वेबसाईटवर या आणि इथे तुम्ही टाईप करा गुगल गुगल नोटबुक एल एम. गुगल नोटबुक एल एम टाईप केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक दिसते बघा ही. आता हे गुगल नोटबुक एल एम 100% फ्री आहे, 100% फ्री. तुम्ही याच्यावर फ्री ऑफ कॉस्ट काम करू शकतात. कुठलाही एक पैसा सुद्धा आपल्याला द्यायची गरज नाही. मग याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे? तुमचं स्वतःचं एक गुगल अकाउंट असलं पाहिजे आणि ते प्रत्येकाचंच असतं जवळपास. नसेल तर पहिल्यांदा तुम्ही ते क्रिएट करून घ्यावं लागेल. तुम्हाला गुगलवर तुमचं स्वतःचं एक अकाउंट क्रिएट करून घ्या आणि मग या गुगल नोटबुक एल एमला तुमच्या अकाउंट थ्रू तुम्ही वापरू शकता. आता हे या लिंकला क्लिक केल्यानंतर गुगल नोटबुक एल एम नावाचं हे टूल या ठिकाणी सुरू होईल. बघा, हे आता या पद्धतीने हा पहिला स्क्रीन त्याचा दिसतोय, हे त्याचं होम पेज आहे आणि याच्यावर ट्राय नोटबुक एल एम नावाचा हा पहिलाच ऑप्शन आहे, याला तुम्ही क्लिक करा. ट्राय नोटबुक एल एम ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो स्क्रीन येईल त्याच्यावर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स, नोटबुक्स तयार करू शकता. आता हे मी सुरुवातीला एक तयार केलेलं बुक आहे, हे इथे दिसतंय. आता आपल्याला एक नवीन बुक क्रिएट करायचं आहे, मग आपण इथे क्रिएट न्यू वर क्लिक करा. इथे तुम्हाला एक नवीन नोटबुक क्रिएट करता येईल. क्रिएट न्यूला क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो स्क्रीन दिसतोय आता, अपलोड सोर्सेस, जवळपास तुम्हाला 50 प्रकारचे सोर्सेस, हे बघा इथे खाली दिसतंय, 50 प्रकारचे सोर्सेस त्याला प्रोव्हाइड करता येतील. आता सोर्सेस म्हणजे काय पहिले ते समजून घेऊ. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही विद्यार्थी असाल किंवा शिक्षक असाल किंवा कोणीही असाल, तुमच्याकडे एखादं पुस्तक आहे, पीडीएफ मध्ये असेल किंवा कुठल्याही डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये असेल, आणि त्या पुस्तकाचे खूप सारे पेजेस आहेत, 100 पेजेसचं 200 पेजेसचं ते बुक आहे. ते पूर्ण पुस्तक वाचायला तुमच्याकडे वेळ नाहीये किंवा वाचायचा प्रयत्न केला तर त्यातली भाषा समजत नाहीये, खूप अवघड असं वाटतंय. आणि मग तुम्हाला टेन्शन येतंय, तुमची समजा जवळच परीक्षा आलेली आहे आणि तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला काहीही समजत नाहीये. मग हे गुगल नोटबुक एल एम तुमच्यासाठी शिक्षकाचा रोल प्ले करेल. आता तुम्ही काय करा, ते जे बुक आहे ते तुम्ही याच्यावर अपलोड करून द्या आणि मग गुगल एल एम त्याला स्टडी करेल. ते पूर्ण पुस्तक जे आहे ते गुगल एल एम वाचेल, त्याचा पूर्ण अभ्यास करेल आणि तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तो सोप्या करून देईल. काय काय करून देईल आपण पुढे बघूयात आता. ठीक आहे, हा एक विषय झाला की तुमच्याकडे असलेलं एखादं बुक तुम्हाला तो वाचून त्याच्यामधून तो प्रश्न काढून देईल, तुम्ही प्रश्न विचारा त्याचं उत्तर तो शोधून देईल, बऱ्याच गोष्टी करू शकतो तो. ठीक आहे, तर मग हे एक एक सोर्स झाला हा, की तुम्ही त्याला एखादी पीडीएफ फाईल अपलोड करून द्या, म्हणजे बुक द्या, ई बुक, तो त्याच्यातून सगळं काही तुम्हाला वाचून सांगेल. किंवा तुम्ही त्याला गुगल डॉकवर तुमचं एखादं डॉक्युमेंट टाईप केलेलं असेल ते तुम्ही अपलोड करू शकतात. गुगल स्लाइड्स असतील तुमच्याकडे त्या तुम्ही अपलोड करू शकतात. एवढंच नाही तर तुमच्याकडे समजा एखादी वेबसाईट आहे, ती वेबसाईटचा URL तुम्ही त्याला देऊन टाका, तो त्या वेबसाईटचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्यातून तुमच्या प्रश्नांचे उत्तर तो शोधून देईल. त्याचबरोबर तुम्ही एखादी युट्यूबची व्हिडिओ त्याला द्या आणि त्या व्हिडिओला तो बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. किंवा तुम्ही एखादा टेक्स्ट कॉपी करून घेतलंय कुठून तरी, ते कॉपी केलेलं टेक्स्ट तुम्ही त्याला देऊ शकता. असे अनेक जवळपास 50 प्रकारचे सोर्सेस तुम्ही त्याला देऊ शकता. एवढंच नाही, तुम्ही तुमच्या घराचा मॅप जो आहे, घराचा काय म्हणू आपण त्याला, प्लॅन, तो इमेज फॉर्मॅटमध्ये असतो, तो तुम्ही त्याला देऊन टाका.
तो प्लॅन सुद्धा वाचू शकतो आणि तुम्ही त्याला वेगवेगळे प्रश्न विचारा, तो त्या प्लॅन संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती देऊ शकतो. काहीही तुम्ही द्या, 50 प्रकारचे सोर्सेस तुम्ही त्याला प्रोव्हाइड करू शकतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेसवर तो वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करून देऊ शकतो. आज मी तुम्हाला डेमो म्हणून आपल्या चॅनलवरची एक युट्यूब व्हिडिओ मी तुम्हाला इथे अपलोड करून दाखवतो. आता आपलं चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलंच आहे. कोडिंग कट्टा नावाचं आपलं चॅनल आहे आणि त्या कोडिंग कट्टावर मी आतापर्यंत बऱ्याचशा व्हिडिओ टाकलेल्या आहेत. मी आता त्यातली एक व्हिडिओ जी आहे ती याच्यावर अपलोड करतो. आता गुगल LM काय करेल, ती व्हिडिओ पूर्ण बघेल आणि त्या व्हिडिओशी रिलेटेड मला एक डॉक्युमेंट तो तयार करून देईल. याच्यात आता ते जे डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल ते वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे कसं बघा, समजा मी व्हिडिओ तयार केलेली मराठी भाषेमध्ये, तो ती बघताना त्याला ती मराठी भाषेमध्ये व्हिडिओ दिसेल. पण मला मात्र जे नोट्स हवे आहेत त्या इंग्लिशमध्ये हव्या आहेत, किंवा मला ज्या नोट्स पाहिजेत त्या व्हिडिओमधून त्या मला हिंदीमध्ये पाहिजेत किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये पाहिजेत, तर आपल्याला हवी ती लँग्वेज या ठिकाणी वापरता येऊ शकते. लँग्वेज कशी चेंज करायची ते आपण बघूयात. पहिल्यांदा मी याला युट्यूबची व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी काय करतो बघा, आपल्या चॅनलवर जातो. हे आपलं चॅनल आहे, याच्यातली कुठली तरी एक व्हिडिओ आपण घेऊयात. ठीक आहे, आता मी याच्यातली सोपी व्हिडिओ घेतो. ही ॲरेची व्हिडिओ आपण बघूयात. कुठली घ्या, याच्यावर बऱ्याच व्हिडिओज आहेत. कॉल बाय रेफरन्स, कॉल बाय व्हॅल्यू ही देखील एक चांगली व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेली होती. तर आपण ही देखील व्हिडिओ घेऊ शकतो. काय करायचं, या व्हिडिओचा जो URL आहे तो तुम्ही इथून कॉपी करून घ्या. शेअरेबल लिंक त्याची जी आहे ती तुम्ही इथून कॉपी करून घ्या. आणि आता तुम्ही आपल्या गुगल LM ला या, इथे युट्यूबवर क्लिक करा आणि तो जो URL तिकडनं कॉपी केला आहे तो इथे तुम्ही पेस्ट करून द्या. आपल्या व्हिडिओचा URL मी इथे पेस्ट केला आणि याला काय करा, फक्त इन्सर्ट करा. आता बघा गुगल LM काय करेल, ती पूर्ण व्हिडिओ बघेल. तिथं URL मी त्याला दिलाय, आपल्या चॅनलवरची ती व्हिडिओ आहे, तुम्ही पण बघितली आहे म्हणून मी तीच व्हिडिओ टाकतोय. की तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघून घ्या. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यावरच हा गुगल LM काम करतोय का हे पण तुम्हाला कळेल. आता मी इथे इन्सर्ट केल्यानंतर काय होईल बघा, आपली व्हिडिओ त्याने इथे बघितली सुद्धा आणि त्या व्हिडिओ मधून त्याने काय काय त्याला माहिती मिळाली ती सगळी इथे तो आपल्याला दाखवतोय बघा. तो इथे दाखवतोय मराठीमध्येच, त्याने इथे कोडिंग सगळं दाखवलंय. तुम्हाला इथली लँग्वेज जर बदलून हवी असेल तर तुम्ही इथे सेटिंग मध्ये क्लिक करा. सेटिंग मध्ये क्लिक केल्यानंतर इथे आउटपुट लँग्वेज ऑप्शन आहे, त्याच्यावर जा आणि तुम्हाला आउटपुट लँग्वेज, आता सध्या इथे मराठी दिसते, तुम्हाला आउटपुट लँग्वेज जी हवी असेल बघा, इथे कोकणी, नेपाळी, खूप साऱ्या भाषा आहेत बघा, उर्दू वगैरे काही भाषांचे तर मला नावं सुद्धा इथे वाचता येत नाही, इतक्या साऱ्या भाषा आहेत. आणि याच्यातून तुम्हाला हवी असलेली कुठलीही लँग्वेज तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता मी असं करतो, याच्यामध्ये हिंदी भाषा मी निवडतो. आपली व्हिडिओ मराठी भाषेत आहे आणि मी इथे आपल्याला हिंदी भाषेमध्ये त्याच्यातल्या काही नोट्स किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी हव्या आहेत, म्हणून मी इथे आउटपुट लँग्वेज जी आहे ती हिंदी घेतो. ही बघा, इथे हिंदी भाषा निवडतो, याला सेव्ह करतो. हा, आता हे मराठी बदलणार नाही. आता मी परत बॅक जातो, एक नवीन सोर्स क्रिएट करतो आणि आता इथे हिंदीमध्ये तुम्हाला दिसेल. चला आता मी पुन्हा बॅक जातो आणि हे आधीचं जे काय आहे, आता हे तुम्हाला नको असेल तर हे काढून टाकू शकता. मी याला डिलीट करतो. हे बघा, म्हणजे आधीचे काही आपण जे अपलोड केलेले सोर्सेस असतील ते तुम्ही काढून टाकू शकता. मी आता फ्रेश एक नवीन सोर्स या ठिकाणी घेतो. क्रिएट न्यू नोटबुक, इथे क्लिक करा. सोर्स आपला तोच, युट्यूबला जा, तो जो URL आपण कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करून टाका. ओके, इन्सर्ट करा. आता तो त्या मराठी मधल्या व्हिडिओ मराठीत आहे पण त्याच्या नोट्स तो इथे हिंदीमध्ये दाखवेल बघा. हे बघा, इथे पूर्ण हिंदीमध्ये तुम्हाला दिसतंय. यह यूट्यूब वीडियो सी प्रोग्रामिंग भाषा में फंक्शन कॉल करने के दो प्राथमिक तरीकों की व्याख्या करता है. इतकं सुंदर कोणीही करून देऊ शकत नाही. किती वेळ लागला त्याला, काही सेकंदात त्याने आपल्याला हे करून दिलं बघा. आणि इथे तुम्ही याला कॉपी करून घेऊ शकता. याच्यातून तुम्ही कॉपी केलं, हे सगळं कॉपी करून तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही वापरून घेऊ शकता. आता याच्यात तुम्ही काय करू शकता अजून बघा, तर हे समजून घेण्यासाठी हे जे आता टेक्स्ट आहे हे वाचत बसण्यापेक्षा मग आपण याला अजून सोपं करू शकतो. इथे माइंड मॅप नावाचा एक कन्सेप्ट आहे बघा, तो आपल्या ह्या व्हिडिओचा माइंड मॅप तयार करून देऊ शकतो. आता मी माइंड मॅपवर क्लिक केलं आणि बघा आपला माइंड मॅप या ठिकाणी तयार झाला. या ठिकाणी तुम्हाला माइंड मॅप तो जनरेट करताना दिसतोय. आणि आता हा माइंड मॅप बघा कसा असतो. सी मधील फंक्शन पॅरामीटर पासिंग तो आपल्याला सगळं दाखवतोय बघा इथे. फंक्शन म्हणजे काय, हा मॉड्युलरायझेशन म्हणजे काय, फंक्शन संबंधी टर्म्स, फंक्शन कॉल करण्याच्या पद्धती, पॅरामीटरचे प्रकार, महत्वाचे मुद्दे. तर फंक्शन म्हणजे काय वर क्लिक केलं तर तो इथे दाखवतो बघा. फंक्शन म्हणजे काय, तर एक कोड, ब्लॉक ऑफ कोड,
ठीक आहे, इथे तो काय म्हणतो बघा, ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो, लॉजिकल लहान भागात विभागतो, लॉजिकला लहान भागात विभागतो. मॉड्युलरायझेशन म्हणजे काय, इथे क्लिक करा, त्याच्याबद्दलचं तुम्हाला दिसतंय बघा इथे. तुम्ही याला क्लिक केल्यावर हे पुन्हा बंद पण होऊ शकतं. बघा इतक्या सोप्या पद्धतीने आणि ग्राफिकल पद्धतीने तो आपल्याला दाखवतोय. फंक्शन संबंधित टर्म्स इथे क्लिक केलं की इथे दाखवतो. फंक्शन डिफाईन करणे किंवा फंक्शन कॉल करणे, दोन टर्म्स आहेत. फंक्शन डिफाईन करणे म्हणजे काय, मग इथे क्लिक करा, मग तो फंक्शन डिफाईन करण्याच्या गोष्टी दाखवतोय बघा. फंक्शन तयार करणे, नाव देणे, कुठलाही विषय. आता तुम्ही कल्पना करा त्याने काय बघितली आपली व्हिडिओ, आणि व्हिडिओ बघून त्याने एवढा झटपट एक मॅप तयार करून दिला. त्या व्हिडिओमध्ये जे दिलेलं आहे आपण कंटेंट, ते सगळं तो विस्तारित करून आपल्याला दाखवतोय. हे जे तुम्हाला दिसतंय याला माइंड मॅप असं म्हणतात. ठीक आहे, तुम्ही स्वतः एकदा माइंड मॅप बनवून बघा. तुम्ही व्हिडिओच्या जागेवर एखाद्या नोट्स पीडीएफ फाईल त्याला देऊन बघा. त्या पीडीएफ फाईलच्या मधून तो माहिती घेऊन अशा पद्धतीचा माइंड मॅप देऊ शकतो. हा माइंड मॅप तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता. हा जो माइंड मॅप तयार झालाय त्याला तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता, आणि सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, आता इथे आपण आलो. याच्यानंतर तुम्ही बघा याच्यामध्ये ऍड नोटवर क्लिक केलं आपण, तर याच्यामध्ये नोट्स तो या ठिकाणी आपल्याला देतो. हे बघा या बाजूला इथे तुम्हाला दिसतंय. तुम्ही इथे या इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही टाईप करा आता या ठिकाणी तुम्हाला जो काही प्रश्न असेल तो. हे बघा इथे वेगवेगळे प्रश्न दिसत आहे बघा. प्रोग्रामिंग मध्ये फंक्शन व्हॅल्यू पास करण्याच्या मूलभूत पद्धती कोणत्या, काही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे विचारा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तो तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. इथे प्रश्न किंवा याच्यातून तुम्ही प्रश्न सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेल्या प्रश्नावर बघा, हा प्रश्न होता तिथे त्या लिस्टमध्ये, प्रोग्रामिंग मध्ये फंक्शनला व्हॅल्यू पास करण्याच्या मूलभूत पद्धती कोणत्या. म्हणजे त्याने त्या व्हिडिओ मधून सगळं कंटेंट वाचलं आणि त्याच्याच आधारावर तो उत्तर सुद्धा तयार करून देतो बघा. हे त्याने उत्तर दिलं. बघा आता तुम्ही जर परीक्षा देणार असाल एखादी, त्या परीक्षेसाठी, आता हे मराठीत आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये घेऊ शकता, हिंदीमध्ये घेऊ शकता, कुठल्याही भाषेत करू शकता. ठीक आहे, तर वेगवेगळ्या भाषांमध्ये हे सगळं रूपांतर करून तो आपल्याला देत असतो. म्हणजे आता तुम्ही जे काही सोर्सेस त्याला प्रोव्हाइड करतात त्या सोर्सेसच्या तो नोट तयार करून त्याच्यावर तुम्ही पाहिजे ते प्रश्न तुम्ही विचारा प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर तो तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. आता याच्यापेक्षा भारी अजून काय असेल मी तुम्हाला दाखवतो बघा. आता हे ऑडिओ ओव्हरव्ह्यू हे जे ऑप्शन आहे, हे मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा बघितलं मी सुद्धा थक्क झालो. आता हे ऑडिओ ओव्हरव्ह्यू मध्ये काय असणार आहे बघा, तो तुम्हाला जसा पॉडकास्ट असतो ना एखादा, त्या पॉडकास्ट सारखं तो तुम्हाला एक कन्व्हर्सेशन तयार करून देईल. पॉडकास्ट सारखं एक कन्व्हर्सेशन तयार होईल. ते कन्व्हर्सेशन दोन व्यक्तींमध्ये असेल, एक लेडीज असेल एक जेंट्स असेल, आणि ते दोघं आपण जी व्हिडिओ त्याला अपलोड केली आता किंवा कोणताही सोर्स तुम्ही जो दिलाय त्या सोर्सवर ते चर्चा करतील. आणि ते कन्व्हर्सेशन इतकं पॉवरफुल असेल, इतकं पॉवरफुल असेल की आपण ते ऐकल्यानंतर कम्प्लिटली थक्क होऊन जातो. आणि हे सगळं कोण करतोय, एआय करतोय. म्हणजे हे कोणी एखादा व्यक्ती नाहीये करणारा, हे मशीन आहे, मशीन हे सगळं करतोय. हे सगळं बघितल्यानंतर इथं झलक आहे, आपण नोटबुक एलएम पासून सुरुवात करतोय. अजून खूप सारे टूल्स तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील. त्यासाठी तुम्ही पहिले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ अपलोड करेल त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या मातृभाषेमध्ये मी तुम्हाला हे सगळं करून दाखवतोय, आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा पण होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. चला आता आपण ऑडिओ ओव्हरव्ह्यू हा ऑप्शन निवडू, आणि बघा आता तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू जनरेट करतोय, जनरेटिंग कन्व्हर्सेशन. आता याला थोडा वेळ लागणार आहे, 1-2 मिनिटं तो वेळ घेऊ शकतो. आणि तेवढ्या वेळामध्ये ते कन्व्हर्सेशन होईल. आणि कन्व्हर्सेशन पूर्ण झाल्यानंतर आपण ते ऐकूयात. ते कन्व्हर्सेशन ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की अतिशय पॉवरफुल अशा पद्धतीने तो करतोय. आता आपण इथून कुठली लँग्वेज आपण भाषा निवडलेली आहे, आउटपुट लँग्वेज, त्या भाषेमध्ये हे कन्व्हर्सेशन तयार होईल. आता आपण हिंदी निवडलेली आहे, म्हणजे तुम्हाला हे कन्व्हर्सेशन जे तयार होईल ते हिंदी भाषेमध्ये होईल. आता याला थोडासा वेळ लागेल. मी आता इथे व्हिडिओ थोडी पॉज करून घेतो, आणि कम्प्लीट जनरेट झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो. तर तो कन्व्हर्सेशन करतोय तेवढ्या वेळात अजून काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. जसं इथे तुम्हाला अजून काही ऑप्शन दिसत आहे बघा, स्टडी गाईड, त्यानंतर ब्रीफिंग डॉक, टाइम लाईन, FAQ, ह्या देखील खूप छान ऑप्शन्स आहेत. आता स्टडी गाईडवर आपण क्लिक केल्यानंतर तो न्यू नोट्स या ठिकाणी जनरेट करून देतो बघा. न्यू नोट इथे क्लिक केली, किंवा तुम्ही FAQ वर क्लिक करा. आता तुम्ही याला क्लिक केल्यानंतर ते स्टडी गाईड जे आहे ते इथे ओपन होईल. हे बघा आता इथे जे काही गाईड तयार झालंय ते तुम्हाला इथे दिसतंय बघा. हे स्टडी गाईड कम्प्लिटली म्हणजे एक पुस्तकासारखं ते तुम्हाला व्हिडिओ पासून तयार करून देतोय बघा. त्याच्यात सगळे ऑप्शन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे
कल्पनेच्या पलीकडे आहे. एका व्हिडिओ बघून त्याने हे सगळं आपल्याला स्टडी गाईड या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे आपण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बघतो आहोत त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तो काम करतोय. बघा आता मी तुम्हाला अजून एक ऑप्शन दाखवतो. बघा FAQ, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. म्हणजे आता हा जो टॉपिक आहे आपण ज्याच्यावर व्हिडिओ बनवलेली आहे त्या टॉपिकवर काही फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स तो तयार करून देऊ शकतो. बघा इथे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स पण अगदी काही सेकंदात तो जनरेट करून आपल्याला देतोय. आता मी त्याला क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला इथे दिसतं. बघा हे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत. सी भाषा में फंक्शन क्या है, म्हणजे त्याचं उत्तर सी भाषा में एक फंक्शन कोड का एक ब्लॉक होता है जिसका उपयोग किसी विशिष्ट गतिविधि को करने के लिए किया जाता है. म्हणजे बघा इथे कल्पनेच्या पलीकडे आहे हे सगळं. अगदी एखाद्या माणसाला जर ती व्हिडिओ बघायला लावली तर तो सुद्धा इतके प्रश्न या ठिकाणी काढून देऊ शकत नाही. म्हणजे इतक्या डिटेलमध्ये AI आपल्याला त्या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी काढून देतोय. इथे तुम्ही बघा ब्रीफिंग डॉक तो तयार करून देऊ शकतो. याला क्लिक करा, हे ब्रीफिंग डॉक तुम्हाला या ठिकाणी तयार होताना दिसेल. बघा आणि अगदी काही सेकंदात तो ते कंटेंट जे आहे ते तयार करून आपल्याला देऊन टाकतोय. बघा ब्रीफिंग डॉक त्याने त्या ठिकाणी तयार करून दिलं. नाही बघा कम्प्लिटली व्हिडिओ बघून तुम्ही हे स्वतः एकदा ट्राय करा. आता मला हे सगळं वाचून दाखवणं वगैरे शक्य नाही होणार कारण मग व्हिडिओ खूप मोठी होईल आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल पूर्ण बघण्यासाठी. मी तुम्हाला ऑप्शन्स फक्त दाखवतोय, तुम्ही स्वतः त्याला प्रॅक्टिस करा. टाइमलाईन नावाचा विषय बघा, हा टाइमलाईन वर क्लिक करा, तो तुम्हाला याची टाइमलाईन जनरेट करून दाखवेल. बघा हे बघा याची तो एक कम्प्लीट टाइमलाईन त्याने आपल्याला दिली. कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरू शकता. म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स या छोट्याशा टॉपिकवर किती गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या त्याने आपल्याला या ठिकाणी दाखवल्या. मित्रांनो आता आपलं जे कन्व्हर्सेशन आहे जे अतिशय भारी मी तुम्हाला म्हणतोय केव्हापासून ते तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला ते प्ले करून दाखवतो. तुम्ही ते नीट ऐका. नमस्कार। आज हम सी प्रोग्रामिंग की एक कह सकते हैं बहुत ही अहम चीज पर बात कर रहे हैं। हमारे पास एक मराठी यूट्यूब वीडियो का जिक्र है जो फंक्शंस को कॉल करने के दो अलग अलग तरीकों पर रोशनी डालता है। और हमारा मकसद सिर्फ ये जानना नहीं है कि कॉल बाय वैल्यू और कॉल बाय रेफरेंस क्या भला है, बल्कि ये समझना है कि ये अंतर क्यों मायने रखता है, खासकर मतलब कोडिंग इंटरव्यूज वगैरह के लिए, या अगर सी को गहराई से समझना हो। स्रोत ये भी कहता है कि हाँ भाई, फंक्शन डेफिनेशन और कॉलिंग की बेसिक समझ तो होनी चाहिए। बिल्कुल। और ये समझना देखिए इसलिए जरूरी है कि जब आप किसी फंक्शन को कॉल करते हैं तो आपका डेटा उस तक पहुंचता कैसे है। मतलब क्या वो फंक्शन आपके ओरिजिनल डेटा को बदल सकता है या वो सिर्फ एक कह लीजिए नकल के साथ काम करेगा। यही सारी कहानी है इन दो तरीकों की। ठीक है, तो पहले वाले से शुरू करते हैं। ये कॉल बाय वैल्यू सुनने में तो लगता है कि बस वैल्यू भेज दी। हाँ हाँ, स्रोत भी कुछ ऐसा ही बताता है। इसमें होता क्या है कि जब फंक्शन कॉल होता है तो जो असली वेरिएबल है ना, जिसे हम एक्चुअल पैरामीटर कहते हैं, उसकी वैल्यू की एक कॉपी, बस एक कॉपी बन जाती है और वो कॉपी फंक्शन के अंदर वाले वेरिएबल मतलब फॉर्मल पैरामीटर को मिल जाती है। अच्छा, तो जैसे किसी जरूरी कागज की फोटोकॉपी भेज दी, ओरिजिनल कागज अपनी जगह महफूज। इसका मतलब ये हुआ कि फंक्शन उस कॉपी के साथ चाहे जो करे, मतलब उसमें कुछ जोड़े घटाए, असली वाले पे कोई असर नहीं। मित्रांनो बघा आता हे जे आवाज आहे कोणीही असं म्हणू शकत नाही की हे कोणी मशीन बोलत असेल किंवा एक आर्टिफिशियल आवाज आवाज असतील, AIचा साऊंड असेल. बिलकुल पण नाही, रिअल साऊंड हा आपल्याला वाटतो. आणि दोन व्यक्ती जशा पद्धतीने संभाषण करतात आणि फ्लुएंट हिंदीमध्ये, ती भाषा बघा हिंदी किती फ्लुएंट आहे त्यांची. अतिशय प्रत्येक शब्द आणि शब्द त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे अगदी काय म्हणू आपण की प्युअरिटी किंवा क्लीन लँग्वेज मध्ये ते सगळं आपल्याला संभाषण तयार झालेलं दिसतं. मग ही ऑडिओ पूर्ण ऐकल्यानंतर काय होईल की आपण जी व्हिडिओ बघितली ती ज्यांना समजा मराठीमध्ये नाही समजत ते हिंदीमध्ये त्याचा हे कन्व्हर्सेशन तयार करून ऐकू शकतात. एखादी इंग्लिश व्हिडिओ तुम्ही बघताय आणि ती इंग्लिश भाषा तुम्हाला कळत नाही, तुम्ही त्याला हिंदीमध्ये असं कन्व्हर्सेशन त्या व्हिडिओचं करून घ्या आणि ते तुम्ही ऐका. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला AIच्या थ्रू मिळत आहेत. गुगलने तयार करून दिलेलं हे जे टूल आहे नोटबुक LM, त्याची ही झलक आजच्या या पहिल्या टूलमध्ये आपण जी बघितली ती बघितल्यानंतरच 100% तुम्हाला सगळ्यांना एक कल्पना येऊन गेली असेल की येणाऱ्या काळामध्ये AI काय काय करू शकतं अजून. तर त्यासाठी तुम्हाला AI सोपं करून देण्याचा प्रयत्न माझा आहे. आपल्या चॅनलवर आता मी AIची सिरीज पूर्ण सुरू करतोय आजपासून. आता ही पहिलं सेशन मी आज AIचं तुमच्यासाठी
तयार केलं गुगल नोटबुक एलएम, आणि इथून पुढचे प्रत्येक नवीन नवीन टूल्स मी जे तुम्हाला शिकवेल ते तुम्ही नक्की बघा. आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल तर तुमच्या मित्रांमध्ये ते शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुमच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स एआयचे मी घेऊन येणार आहे. एवढंच नाही तर तुमच्या कोडिंगसाठी, तुम्ही जर डेव्हलपर असाल तर तुम्ही कशा पद्धतीने एआयचा एपीआय जो आहे तो इंटिग्रेट करू शकतात, खूप साऱ्या गोष्टी मी एआयच्या तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठी भाषेमधून शिकवणार आहे. आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला, कोडिंग कट्टाला आपल्या मित्रांमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आजचं सेशन आपण थांबवूयात आणि पुन्हा भेटू एक नवीन टूल घेऊन एआयचं पुढच्या सेशनमध्ये.